रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज. 2026च्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुनरीक्षण कार्यक्रमास प्रारंभ. केज तालुक्यातील 2,10,956 मतदारांची माहिती होणार अद्ययावत. 2026च्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुनरीक्षण कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला असून 234 BLO हे 1 महिन्यात घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. यामध्ये केज तालुक्यातील 2,10,956 मतदारांची माहिती यावेळी अद्ययावत होणार आहे. केज येथे SIR कार्यक्रमाअंतर्गत मतदार याद्या पुनरीक्षण व अद्ययावतीकरण कार्यक्रम सुरू झाला असून बुधवार रोजी उपविभागीय अधिकारी अंबेजोगाई दीपक वजाळे, परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी शुभम पवार, नायब तहसीलदार महसूल 2 अशोक भंडारे आणि निवडणूक विभाग तहसील कार्यालय केजचे संगणक परिचालक मुबारक शेख यांनी बुधवार रोजी दुपारी केजच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांच्या निवासस्थानी तर दुपारनंतर बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या पवनसुत निवासस्थानी भेट घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण अभियान राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत केज तालुक्यातील 2,10,956 मतदारांची संपूर्ण माहिती अद्ययावत केली जाणार आहे. मंगळवार दिनांक 30 जून रोजी या अध्ययनास प्रारंभ झाला असून दिनांक 30 जुलैपर्यंत 234 BLO घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची पडताळणी करणार आहेत. उपविभागीय अधिकारी अंबेजोगाई दीपक वजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व केज तहसीलचे तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी आणि नायब तहसीलदार महसूल 2 अशोक भंडारे तसेच नायब तहसीलदार निवडणूक फुलचंद हांगे यांच्या नियोजनात हे अभियान युद्धपातळीवर राबवले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून मतदार यादीतील मतदारांच्या माहिती संदर्भातील त्रुटी दूर केल्या जाणार आहेत. मृत, स्थलांतरित, अपात्र अथवा अवैध मतदारांची नावे यादीत समाविष्ट असतील तर अशा मतदारांची खात्रीशीरपणे पडताळणी करून नावे वगळण्यात येणार आहेत. येत्या काळात अत्यंत अचूक मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. BLO म्हणून अधिकाधिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदारास 2 फॉर्म दिले जात असून एका फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरून घेतली जात आहे. बुधवार दिनांक 1 जुलै 2026 रोजी उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, नायब तहसीलदार महसूल 2 अशोक भंडारे आणि निवडणूक विभाग तहसील कार्यालय केजचे संगणक परिचालक श्री मुबारक शेख आदीने फुलेनगर भागात भेट देऊन BLO यांच्याकडून कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी समस्त अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते हारुणबाई इनामदार, शाहरुख पटेल, श्रीमती बोटे मॅडम, ज्ञानेश्वर चौरे तसेच यादी क्रमांक 280 चे BLO अमोल वाघमारे, यादी भाग क्रमांक 279 चे BLO संभाजी शिनगारे, यादी भाग क्रमांक 273 चे BLO प्रदीप गुळभिले यांनी केज शहराच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांच्या निवासस्थानी भेट देऊन सदर कार्यक्रमाअंतर्गत आवश्यक एन्युमेरेशन फॉर्मचा भरणा करून घेऊन केज तालुक्याचे प्रत्यक्ष डिजिटायझेशनच्या कामास सुरुवात केली. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.